एक चिमुकली खार राहत होती, तिचं नाव चिंपू. तो दिवसभर उड्या मारायचा, पळायचा आणि शेंगदाणे गोळा करायचा. एके दिवशी आई म्हणाली, चिंपू, आता तुला जंगलातील शहाणीपणाची शाळा शिकायला हवी. चिंपू आश्चर्याने, अरे वा, जंगलात ही शाळा असते का? चिमणी शिक्षिकेने चिंपूला उंच फांदीवर घेतलं. ती म्हणाली, धैर्य म्हणजे भीतीवर मात करणं. चिंपू खाली पाहून थोडा घाबरला, पण तो हळूच फांदीवरून उडी मारतो. उडी यशस्वी झाली आणि चिंपू आनंदाने ओरडतो, मी तर करू शकतो. ससा सरांनी चिंपूला पुढचा धडा शिकवला. एक कावळा काटेरी झुडपात अडकला होता. चिंपू लगेच धावत गेला. छोटी काठी घेऊन त्याने काटे बाजूला केले आणि कावळ्याला सोडवलं. कावळा म्हणाला, धन्यवाद. तू खूप चांगली मदत केलीस. चिंपू खुश झाला, मदत करणं किती छान असतं. कासव आजोबा हळूहळू चालत चिंपूला म्हणाले, विचार करून घेतलेला निर्णय सर्वात महत्त्वाचा असतो. तेवढ्यात दूरवर एक मोठं झाड जोराने हलू लागलं. चिंपूने लगेच निरीक्षण केलं आणि ओरडला, सगळेजण बाजूला व्हा. झाड या दिशेने पडत आहे. जंगलातील प्राणी पटकन दूर झाले. क्षणभरात ते झाड त्या दिशेने कोसळलं आणि सर्वजण सुरक्षित राहिले. चिमणी, ससा आणि कासव आजोबा सर्व चिंपूकडे हसून म्हणाले, आज तू धैर्य, मदत आणि शहाणीपणा हे 3 महत्त्वाचे गुण शिकला आहेस. चिंपू अभिमानाने म्हणाला, आता मी खरा जंगल विद्यार्थी झालो. धैर्य, मदत आणि शहाणीपणा ही 3 गुण कोणालाही मोठं आणि चांगलं बनवतात.